नमस्कार मित्र हो. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मित्र हो नमस्कार. काल काल आपलं लाईव्ह सेशन सुरू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला ते बंद करावं लागलं. तर कालचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे ते मी आज पूर्ण करणार आहे. काल आपण जो विषय सुरू केला तो म्हणजे सिम्पल ट्रिक्स फॉर अ हेल्दी लाईफस्टाईल और अ हेल्दी डे हा विषय होता. आपल्याला सर्वांना काल मी सांगितलंच की ही जीवसृष्टी आणि हा जीव पंचमहाभूतांनी बनलेला आहे. 5 एलिमेंट्स. आणि ती कुठली? तर जल, वायू, पृथ्वी, आकाश आणि अग्नी. तर त्यापैकी जल, वायू आणि अग्नी या संबंधी आपण काल बोललो. आपण काल काय काय बोललो, काय काय चर्चा केली, त्या संबंधी जी थोडीशी उजळणी आपण आज करू पहिल्यांदी. तोपर्यंत लोक जमाही होत आहेत आणि थोडी उजळणी झाली की मग आपण उरलेला विषय संपवू. तर पहिल्यांदी जल म्हणजे पाणी. आणि पाण्यापासून आपल्याला कसा जास्तीत जास्त फायदा घेता येईल ते आपण काल बघितलं. पाणी कसं प्यायचं त्यासंबंधी मी तुम्हाला सांगितलं. पाणी हे हळूहळू प्या. पाणी हे बसून प्या. जेव्हा तुम्ही बसून पाणी प्यायला लागता त्यावेळेला तुमचं जे अंतर असतं जिभेपासून ग्रॅव्हिटीपर्यंत किंवा जमिनीपर्यंत अंतर ते जितकं कमी तितकं त्या पाण्याचा त्रास तुम्हाला कमी होणार. आता हे कसं आहे, एखादा झऱ्यासारखं आहे. जर तुम्ही पाणी खूप वरून टाकलं तर तो झरा जास्त पॉवरफुल होतो आणि खाली इजा होऊ शकते. तर हे जर तुम्ही लोअर लेवलला केलं, ग्रॅव्हिटीच्या जवळ केलं तर त्याची इजा कमी होते. पाणी हे वाईनसारखं प्यायला पाहिजे. सिप सिपनी प्यायचं. त्यासंबंधी मी काल बोललो. पाणी कसं स्टरलाइज करायचे बरेच त्याचे उपाय आहेत. पण पाणी उकळून पिणं हे सर्वात उत्कृष्ट उपाय आहे. 10 मिनटं उकळायचं. त्यानंतर तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा तांब्याच्या कळशीमध्ये ते पाणी ठेवायचं आणि हळूहळू प्यायचं. ते हे पाण्यासंबंधी मी काल सांगितलं. ज्या लोकांनी काल ऐकलं नसेल ते कालच्या व्हिडिओच्या रेकॉर्डिंगला जाऊन ते सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील. डॉक्टर खन्ना हियर. येस, हॅलो डॉक्टर खन्ना. मिस्टर संदीप लेंडे. येस. मिस्टर दास, ट्राय टू अंडरस्टँड मराठी. And next time it will be in English and Hindi, definitely. This is just the second part of the last program and we will make it up next time. त्यानंतर आपण बोललो की अंघोळ कशी करायची. जसं मी सांगितलं की अंघोळ करताना आधी गरम पाणी घ्यायचं. त्यानंतर हळू गरम पाण्यानंतर आधी साबण लावायचा, स्क्रबिंग करायचं आणि नंतर हळूहळू ते पाणी गार करायचं. आणि जेव्हा तुम्ही गार करता तेव्हा शरीरामध्ये प्रचंड बदल होत असतात की ज्याचा फायदा आपल्याला खूप होतो. जसे गुड हार्मोन्स रिलीज होतात, पेरिफेरल वेझोकन्स्ट्रिक्शन होतं, त्याच्याचबरोबर तुमचे ल्युकोसाईट काउंट वाढतो, तुमची इम्युनिटी वाढते. या सर्व गोष्टी आपण सांगितल्या. आणि गार पाण्यानंतर परत तुम्ही हळूहळू गरम करायचं आणि परत गरम नंतर गार करून ती आंघोळ संपवायची. अशा पद्धतीने जर तुम्ही आंघोळ केलीत, बेदिंग केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. त्यानंतर आपण बोललो होतो वायूसंबंधी. वायू म्हणजे हवा. म्हणजेच वेगवेगळे जे आरोग्यासाठी ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत आणि प्राणायाम आहेत ते कुठले कुठले त्यासंबंधी आपण बोललो. अमेरिकन लंग असोसिएशननी रेकमेंड केलेले काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगितले. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पर्स लिप ब्रीदिंग. म्हणजे श्वास घ्यायचा आणि फुंकर मारतो त्या पद्धतीने फुंकायचं.
तोंड बंद ठेवून ओठ जवळ करून फुंकर मारायची. ही फुंकर मारत असताना फुफ्फुसामधल्या ॲल्व्हिओला एक्सपॅन्ड होतात आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. हा पहिला व्यायाम मी काल सांगितला. त्यानंतर दुसरा व्यायाम जो होता तो म्हणजे हार्ड कॉफ, म्हणजे श्वास घ्यायचा, 5 सेकंद धरून ठेवायचा आणि जोरात खोकला करून तो खोकला बाहेर काढायचा. म्हणजे असं धरून ठेवायचा आणि खोकला करून तो बाहेर काढायचा. तिसरा व्यायाम मी जो काल तुम्हाला सांगितला इज बेली ब्रीदिंग. म्हणजे यू हॅव टू मेक यूज ऑफ द डायफ्रॅम ऑफ द बॉडी. थोरॅसिक ब्रीदिंग नाही करायचं, म्हणजे छाती एक्सपॅन्ड नाही करायचं, पोटामध्ये हवा घ्यायची आणि पोट पुढे मागे करायचं. आता मी तुम्हाला करून दाखवतो अशा पद्धतीत. सो दिस इज कॉल्ड बेली ब्रीदिंग. हे तिसरा प्रकार. चौथा प्रकार मी तुम्हाला सांगितला दॅट इज द यूज ऑफ इन्सेंटिव्ह स्पायरोमीटर. म्हणजे समथिंग लाईक दिस. हे आत घ्यायचं आणि कमीत कमी 10 ते 15 सेकंद ते धरून ठेवायचं. हा चौथा प्रकार. आणि पाचवा प्रकार म्हणजे बलून ब्लोईंग. तर हे 5 प्रकार हे रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस आहेत विच आर इंटरनॅशनली advocated and internationally approved form of lung exercises. आणि प्राणायामाचे मी काल तुम्हाला 5 प्रकार सांगितले. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे कपालभाती. सगळ्यात सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे कपालभाती कशी करायची. त्याच्यानंतर अनुलोम विलोम, इकडून श्वास घ्यायचा इकडून सोडायचा. त्याचे फायदे वगैरे जे काय आहेत ते आपण परत व्हिडिओमध्ये बघू शकाल. त्याच्यानंतर तिसरा उज्जयी प्राणायाम. श्वास असा घ्यायचा, आधी सोडायचा श्वास आणि आत घेताना आवाज यायला पाहिजे. आणि सोडायच्या आधी हे बंद करायचं, इथं ठेवायचं आणि मग एक 5 सेकंद असा जालंधर बंद केल्यावर परत श्वास हा डाव्या नाकपुडीने सोडायचा. हे मी काल सांगितलंच आहे. हा उज्जयी झाला. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो भ्रामरी प्राणायाम. हे 5 प्राणायाम तुम्ही रोज करायला पाहिजेत. हे केले तर तुमची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढेल, करोना व्हायरस तुमच्या तिथे अफेक्ट करणार नाही, तुमचे लंग्स हेल्दी राहतील. आणि करोनाचं काय होतं आहे की हा जो व्हायरस आहे हा डायरेक्टली लंग्सला अफेक्ट करतो. मेजॉरिटी केसेसमध्ये लंग अफेक्शन इज द फर्स्ट थिंग टू हॅपन, देन हार्ट, देन हिमॅटॉलॉजिकल सिस्टीम, अशा वेगवेगळ्या सिस्टीम. त्यामुळे फुफ्फुसं तुमचे लंग्स हेल्दी राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर चौथा जो प्राणायामाचा प्रकार मी काल सांगितला तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम. ही जी 2 बोटं इथं ठेवायची, हे असं करायचं, हा अतिशय सोपा प्रकार आहे. हा चौथा प्राणायाम. आणि 5वा आपण करत असताना काहीतरी टेक्निकल समस्या आली आणि आपलं डिस्कनेक्ट झालं आणि तो 5वा प्राणायामाचा प्रकार आहे त्याचं नाव आहे शीतली प्राणायाम. तर शीतली प्राणायाममध्ये ही जीभ आहे त्याची एक असं फोल्डिंग करायचं आणि एक गटर करायची अशा, आणि या जिभेमधून श्वास ओढायचा आणि तो तिथून बाहेर सोडायचा. म्हणजे असं श्वास त्या जिभेमधून घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. सो दिस इज कॉल्ड शीतली प्राणायाम. इट इज अ कूलिंग इफेक्ट. इट हॅज अ कूलिंग इफेक्ट ऑन द होल बॉडी सिस्टीम. त्यामुळे हा शेवटी करायचा, 5वा करायचा. त्यामुळे 5 रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस आणि हे 5 प्राणायाम हे सगळ्याला मिळून साधारण एक 20 ते 25 मिनटं लागतात. हे तुम्ही नियमितपणे न चुकता कमीत कमी दिवसातनं एकदा तरी करायचं. हे झालं आपण काल आपण संध्याकाळी एवढं बोललो. आता ह्याच्या पुढचा जो पंचमहाभूतामधला जे तत्व आहे ते म्हणजे अग्नी. तर आता अग्नीचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा फायदा किंवा अग्नीचा जो उपयोग असतो तो म्हणजे सूर्यप्रकाश, सनलाईट. सो यू हॅव टू टेक द बेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ सनलाईट
फॉर प्रोडक्शन ऑफ विटॅमिन डी इन द बॉडी. आता विटॅमिन डी जर डेफिशियन्सी तुम्हाला झाली तर संबंध सिस्टीम बिघडते, थायरॉईड बिघडतं, कोलेस्ट्रॉल जास्त वर येतं, तुम्हाला अशक्तपणा वाटतो, पायात दुखतं आणि बऱ्याचशा गोष्टी होतात. कॅल्शियम मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन खराब होतं. त्यामुळे विटॅमिन डी लेवल्स मस्ट बी केप्ट नॉर्मल. नाउ द नॉर्मल लेवल्स ऑफ विटॅमिन डी आर बिटवीन 30 to 100 नॅनोग्रॅम्स, 30 to 100. आता आय कीप इट अराउंड 60 to 70 ऑल द टाईम. तर आता विटॅमिन डी 3 प्रकारचे असतात. विटॅमिन D1, D2 अँड D3. D1 अँड D2 हे मेनली डायटरी कंपोनंटमधून येतात, एस्पेशली प्लांट किंवा व्हेजिटेबल कंपोनंट्स. वेरॅज D3 essentially comes from solar rays, and that is ultraviolet B, UVB rays, ultraviolet B rays. And these rays जेव्हा तुमच्या स्किनवर पडतात तेव्हा तुमच्या बॉडीमधलं कोलेस्ट्रॉलचं कन्व्हर्शन इंटू विटॅमिन डी होतं. आता विटॅमिन D3 इज कॉल्ड कोलेकॅल्सिफेरॉल, वेरॅज D2 इज कॉल्ड अर्गोकॅल्सिफेरॉल. तर आता किती हीट पाहिजे, तर यू हॅव टू बी इन सनलाईट, इन ॲडिक्वेट सनलाईट. आता हाऊ टू मेजर हाऊ मच सनलाईट, तर तुम्ही जर उभं राहिला तर तुमची जी सावली असते, हॅलो निरंजन, योगेश, विवेक, आय सी ऑल ऑफ यू कमिंग, व्हेरी गुड. वी जस्ट स्टार्टेड, वी हॅव जस्ट रिवाइज्ड व्हॉट वी सेड यस्टरडे आणि आपण परत आता पुढच्या लेटर हाफमध्ये आहोत. तर वेन सनलाईट तुमच्या अंगावर पडतो त्यावेळेला तुमची जी सावली आहे ती तुमच्या हाईटपेक्षा निम्मी पाहिजे. म्हणजे सपोज आय एम 5 feet 7 inches, तर माझी सावली रफली 2.5 ते 3 फूट जेव्हा दिसते, दॅट इज गुड सनलाईट. सो आयडियली इन अ कंट्री लाईक आवर्स विच इज ऑन द इक्वेटोरियल रिजन, the best time to get sunlight is between 11 o'clock in the morning to 1 o'clock. 11 a.m. to 1 p.m. is the best time. And you get enough sunlight to convert it into vitamin D. हे लक्षात ठेवा. आता विटॅमिन डी सूर्यप्रकाशाने होतच असं 100% होत नाही, कारण आपल्याला जमत नाही. त्यावेळेला तुम्ही तिथे बसू शकत नाही, तुम्हाला तिकडे तेवढा सूर्यप्रकाश पडत नाही. ह्या सर्व गोष्टींमुळे कधी कधी विटॅमिन डी करेक्शन करावं लागतं आणि ते करेक्शन करायला वेगवेगळे उपाय आहेत. आयदर वी हॅव कॅप्सूल्स, यू हॅव टॅबलेट्स, यू हॅव सॅशे, यू हॅव स्प्रे. तिथे स्प्रे विटॅमिन डीचा पण मिळतो आणि इंजेक्शन्स आहेत. तर एवढ्या सर्व गोष्टी करून आम्ही विटॅमिन डी लेवल्स ह्या वाढवतो. आता नॉर्मल लेवल्स जे 30 to 100 आहे, आयडियली इट इज गुड टू कीप इट बिटवीन 70 to अराउंड 70, 50 to 70. तर ते असे आम्ही ठेवणं आवश्यक आहे. हे झालं सनलाईटचं. आता विंटर सीझनमध्ये किंवा कित्येक वेळेला हा सनलाईट किंवा हा सूर्यप्रकाश आपल्याला पुरेसा मिळत नाही, म्हणून तुम्हाला करेक्शन बाय टॅबलेट्स और कॅप्सूल्स और सॅचे करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये काहीही धोका नाही, काही रिस्क नाही, पण न चुकता ते घेणं महत्त्वाचं आहे. सो दॅट इज ऑल अबाउट एक्स्ट्रॅक्टिंग द एनर्जी फ्रॉम सन टू कीप युअर विटॅमिन डी लेवल्स नॉर्मल. आता सेकंड थिंग, हा जो सूर्यप्रकाश आहे ह्याचा अजून एक फायदा करण्यासाठी एक प्रोसेस आहे विच इज कॉल्ड अग्निहोत्र. हॅलो, गुड इव्हनिंग रश्मी शाह, रोझी, येस हॅलो. तर अग्निहोत्र नावाचा जो प्रोसेस आहे इट इज एक्स्ट्रीमली बेनिफिशियल. त्याच्यावर माझे 2 व्हिडिओज आहेत. एक सायंटिफिक ॲस्पेक्टवर एक व्हिडिओ आहे आणि द सेकंड इज एक्झॅक्टली तुम्ही ते प्रोसेस कसं करायचं. आता अग्निहोत्र ह्या प्रोसेसमध्ये एक कॉपर व्हेसल असतं. आता एक्झाम्पल लाईक दिस इज अ कॉपर थिंग. ह्याच्यामध्ये गाईच्या गौऱ्या, म्हणजे गाईचं जे शेण असतं ते वाळवलेलं असतं, त्याला गौऱ्या म्हणतात, त्या त्याच्यामध्ये घालायच्या आणि त्याच्यावर साजूक तूप, गाईचं म्हणजे देशी गाईचं साजूक तूप त्याच्यावर घालायचं आणि सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला त्याला अग्नी द्यायचा. आणि ते अग्नी देत असताना एक मंत्र म्हणायचा. सकाळचा मंत्र वेगळा असतो, संध्याकाळचा मंत्र वेगळा असतो. आणि हा मंत्र म्हणत असताना त्याच्यावर तांदूळ
आपले नेहमीचे तांदूळ असतात त्याला थोडंसं तूप लावायचं आणि तुपाने ते ओले करून ते तांदूळ तो मंत्र म्हणत त्याच्यावर टाकायचं आणि त्याच्यातनं येणारे जे फ्युम्स आहेत किंवा तो धूर आहे, तो स्मोक आहे, दॅट इज एक्स्ट्रीमली बेनिफिशियल टू द होल ह्युमन सिस्टम. त्याच्यावर खूप प्रयोग चाललेले आहेत. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये सर्व गोष्टींच्या म्हणजे कोणी ॲक्सेप्ट करत नाही, पण जर्मनीमध्ये ह्या अग्निहोत्रावर बरंचसं रिसर्च चालू आहे. आम्ही स्वतः गेली अनेक वर्ष एकदा सकाळी घरचा अग्निहोत्र म्हणजे सकाळचा अग्निहोत्र घरी आणि संध्याकाळचं अग्निहोत्र आमच्या क्लिनिकमध्ये असं आम्ही करत आलेलो आहे. जितकं जमेल तेवढं तरी आम्ही करतो आणि त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. त्यांनी मेंटल स्टॅबिलिटी येते, एजिंगचं प्रोसेस स्लो डाऊन होते. इट इज सपोज टू हॅव अँटी कॅन्सर अँड अँटी काय म्हणतात एनी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण सेटल होतात आणि अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज तर आहेतच मी सांगितले. अशा अनेक त्याचे खूप फायदे आहेत. ते तुम्ही व्हिडिओजमध्ये बघा, तुम्हाला ते सगळं मिळेल. हा झाला दुसरा अग्नीपासून आपण फायदा कसा घ्यायचा ते. तिसरी गोष्ट लाइटनिंग अ लॅम्प इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग ॲट होम. सकाळी एक दिवा किंवा पणती तुमच्या कुठल्याही श्रद्धास्थान जे काही असेल त्या ठिकाणी तुम्ही लावायची आणि त्याच्याकडे 3 मिनटं लक्ष देऊन त्याच्याकडे बघायचं. असं जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल अग्नी कशाला, आमच्याकडे LED लाईट्स आहेत, ते आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक समय आहे, इलेक्ट्रॉनिक LED लाईटची निरंजन आहे, ते लावलं तर काय होईल, पण त्यांनी तो फायदा होत नाही. तुम्ही बघा, इलेक्ट्रिकल बल्ब लावा किंवा अग्नी पेटवा, दोन्हीमधला खूप फरक आहे. वातावरणामध्ये खूप फरक जाणवतो, प्रसन्नता जास्त होते. आता मोठमोठ्या सायंटिफिक कॉन्फरन्सेस सुरू व्हायच्या आधी एक इनॉग्रेशन सेरेमनी असते आणि सायन्ससाठी खूप झगडणारे आम्ही डॉक्टर लोक त्या इनॉग्रेशनच्या आधी वी से दॅट नाव लेट अस स्टार्ट विथ द ट्रॅडिशनल म्हणजे लाईट लॅम्पनिंग सेरेमनी, तर लॅम्प लाईटनिंग सेरेमनी, आणि ती रुटीनली केली जाते. तर हा फायदा निश्चित तुम्हाला होईल. तर तो असा दिवा किंवा हे जे फायर आहे, यू आर ओनली प्रेइंग वन ऑफ द 5 एलिमेंट्स ऑफ अर्थ ऑर आवर एक्झिस्टन्स. त्यामुळे एकदा दिवा सकाळी एकदा संध्याकाळी जे काही तुमचं श्रद्धास्थान आहे तिथे लावायचा. चौथी गोष्ट, हीट जी आहे त्याचा उपयोग आपल्या लंग्ससाठी व्हायला स्टीम इनहेलेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू शुड डू. आता स्टीम घेण्यासाठी पाणी उकळून ते पाणी असं घेणं हे थोडंसं धोकादायक असतं. कधी कधी उकळलेलं पाणी उडून तुमच्या डोळ्यामध्ये लागू शकतं. तर त्यासाठी दर इज अ स्टीमर मी आता आणलं आहे. दिस इज जस्ट ऑर्डिनरी प्लास्टिक स्टीमर. याच्यामध्ये इतकं पाणी भरायचं आणि ते इलेक्ट्रिकल ह्याला लावायचं आणि इथून ती स्टीम बाहेर येते आणि यू गेट अ गश ऑफ स्टीम लाईक दिस. तर हा स्टीमर साधारण 200 ते 250 रुपयाला बाहेर मार्केटमध्ये मिळतो. तर तो तुम्ही घ्या आणि एव्हरी डे इन द मॉर्निंग अँड इन द इव्हनिंग 3 minutes यू मस्ट टेक दिस स्टीम इनहेलेशन. आता हे स्टीम घेताना यू मस्ट कीप युअर माउथ ओपन, म्हणजे नाक आणि तोंड दोन्ही घेऊन असं करायचं. तर ते यू हॅव टू ॲज इफ ग्रॅब द स्टीम अँड पुट इट, म्हणजे संबंध तुमचा पोस्टिरियर फॅलिंग्स, लॅरिंग्स, सायनसेस आणि रेस्पिरेटरी ट्रॅक एव्हरीथिंग विल बी त्याला सगळ्यांना त्या स्टीमचा शेक मिळेल. तर असं स्टीम इनहेलेशन रोज करणं अत्यंत फायद्याचं आहे आणि विशेषतः आत्ताच्या परिस्थितीमध्ये या करोनाच्या ह्याच्यामध्ये दिस विल हेल्प यू अँड हेल्प यू टू प्रोटेक्ट फ्रॉम मेनी ऑफ दीज प्रॉब्लेम्स. त्यामुळे ह्या हीटपासून फायदा करायचे जे मी गोष्टी सांगितल्या, टेक ॲडिक्वेट सनलाईट. अग्निहोत्र जर तुम्हाला पटत असेल तर ते करा. त्याचे प्रोसिजर्स TV वर आहेत, माझ्या व्हिडिओवर आहेत, ते बघू शकता. त्याचं साहित्य पुण्यात कुठेही मिळतं. नंबर 3, लाईट पुटिंग अ लॅम्प इन एनी प्लेस ऑफ फेथ. अँड 4th इज स्टीम इनहेलेशन. तर हे झालं सगळं जल, वायू आणि अग्नी याचा आपण फायदा घेतला. आता थोडंसं डाएट संबंधी मला बोलायची इच्छा आहे, कारण डाएट हा एक विषय आहे, तो खूप मोठा आहे. डाएट, न्यूट्रिशन, रेसिपी ह्याच्यावर ॲटलिस्ट लॅक्स अँड लॅक्स ऑफ व्हिडिओज आज अवेलेबल आहे. तुम्ही यूट्यूबवर गेला तर
कित्येक शेकड्यानो डायटिशियन्स आणि न्यूट्रिशनिस्ट त्याच्यावर बोलतात. त्यामुळे हा खूप मोठा विषय आहे. पण ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला एवढं सांगेन की लेट फूड बी दाय मेडिसिन, हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा. कन्सिडर फूड ॲज अ मेडिसिन. आता देर इज अ सेइंग that if your food is good, you do not need medicines, and if your food is bad, medicine will have no action at all. त्यामुळे फूडला खूप महत्त्व आहे. आता फूडमध्ये काय खायचं, प्रत्येकाने केव्हा खायचं, काय खायचं, सगळे बऱ्याचशा त्याच्या गोष्टी आहेत. पण आय एम गोइंग टू टेल यू ओनली द बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स अबाउट डाएट. तेवढंच मला सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वॉट एव्हर फूड यू ईट, it must be very very fresh, as much fresh as possible. आता you will ask me का fresh काय, तर there is something called as the chi energy. Chi energy is a topic त्याच्यावर खूप लोकांनी रिसर्च केला आहे. एस्पेशली नॉर्थ ईस्ट रिजन्समध्ये चायनीज लोक, जॅपनीज लोक, या लोकांनी ह्या chi एनर्जीवर अभ्यास केला आहे. एव्हरी फूड हॅज गॉट सम एनर्जी. इन जर्मनी दे हॅव डिवाइज्ड अ सिस्टीम, एक मेथड आहे की त्या मेथडनी तुम्हाला त्या फूडची एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. सपोज एखादं फळ आहे, एखादं फ्रूट आहे आणि ते स्टेल झालं आहे, खराब झालं आहे, तर त्याची जी एनर्जी जर तिथे लो दाखवली तर यू शुड नॉट ईट इट. इट हॅज नो एनर्जी, इट विल कॉज निगेटिव्ह प्रॉब्लेम्स. त्यामुळे यू मस्ट थ्रो इट अवे. टू रिमेंबर, जितकं फूड फ्रेश तेवढी त्याची की एनर्जी इज मच हायर, अँड देन दॅट विल बी बेनिफिशियल टू यू. Even a small amount of fresh food is equivalent to a large amount of stale food. So remember this first point. Second thing, whatever food you eat, ते तुमचं अन्न हे गरम पाहिजे. It should be hot. Cold food has less energy, whereas hot food has more energy, and there are a lot of benefits. खूप फायदे असतात. काय काय फायदे असतात? तर पहिली गोष्ट, गरम अन्न हे चवीला अतिशय चांगलं असतं. पहिली गोष्ट. नंबर 2, एक सटायटी म्हणजे एक फिलिंग ऑफ हॅपीनेस किंवा पोट भरल्याची जे आपल्याला फिलिंग असतं ते गरम अन्नानी होतं. थंड अन्नानी, कोल्ड अन्नानी होत नाही. त्यामुळे सटायटी इज व्हेरी वेल प्रिझर्वड बाय हॉट फूड. थर्ड थिंग, गरम अन्नाला वास चांगला येतो. इट स्मेल्स गुड. कोल्ड फूड डज नॉट स्मेल, अँड द मोर गुड स्मेल यू गेट. तुमच्याकडे हे आपला गरम पिझ्झा आला किंवा सिझलर आलं की त्याचा जो वास येतो ते लगेच तोंडामध्ये सलायवेशन खूप होतं. त्यामुळे इट हेल्प्स इन डायजेशन. अँड हॉट फूड इज ऑलवेज गुड फॉर डायजेशन. इट इज मोर डायजेस्टेबल दॅन कोल्ड फूड. तर ह्यामुळे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गरम अन्न खात चला. नंबर 3, जे तुमचं जेवण असेल त्याच्यामध्ये सी टू इट दॅट ऑल द 4-5 टेस्ट्स आर देअर. म्हणजे थोडंसं स्वीट, थोडंसं सॉल्टी, थोडंसं सॉर, थोडंसं बिटर अँड थोडंसं ॲस्ट्रिंजंट, अशा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजे. आता आपली जी जीभ आहे त्याच्यामध्ये टेस्ट बड्स आहेत. आता लाईक एक्झाम्पल, दिस इज युअर टंग. दिस विल हॅव ऑल द स्वीट टेस्ट बड्स. दिस विल हॅव ऑल द सॉर टेस्ट बड्स. त्याच्यानंतर इकडे सॉल्टी आणि मागे बिटर आणि ॲस्ट्रिंजंट, स्पायसी, सगळं जिभेच्या बॅक साईडला असं असतं ते. त्यामुळे तुम्ही जे खाल त्याच्यामध्ये सर्व रस, सर्व प्रकारच्या ह्या टेस्ट असायला पाहिजे. द नेक्स्ट पॉईंट इज, जे काही तुम्ही अन्न ग्रहण कराल त्यावेळेला 5 सेन्सेस, ऑल द 5 सेन्सेस मस्ट बी युटिलाइज्ड. आता व्हॉट आर दोज 5 सेन्सेस? म्हणजे व्हिजन, म्हणजे जे तुम्ही बघाल ते आधी, जे तुम्ही खाल ते आधी बघा. Appreciate it, see the color, enjoy the color. त्याच्यानंतर smell it, you must enjoy the smell, appreciate the smell. Then the taste, of course. After that, listen to the noise. If it is making some noise, you appreciate that and enjoy the noise. Biscuit खाता है, डोसा, कडक डोसा कापता है, whatever the noise comes, you enjoy that noise. And the 5th thing is tactile sensation, हात. कुठलंही अन्न हे हाताने खाल्लं तर ते जास्त आपल्याला सॅटिस्फाईंग असतं कम्पेअर्ड टू तुमचे काटा चमच्याने खाल्ल्यापेक्षा हाताने खाल्लं हे अतिशय चांगलं असतं. आता उदाहरणार्थ, तुम्ही एखादी बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी असेल, व्हेज बिर्याणी आहे, ती हाताने खाऊन बघा आणि काट्या चमच्याने तुम्ही खाऊन बघा. तुम्हाला जेव्हा तुम्ही हाताने खाल तुम्हाला
feeling of satisfaction, or the satiety center gets very much happy. So that center in the brain is extremely comfortable and happy जेव्हा तुम्ही हाताने खाता. त्यामुळे यूज युअर हँड्स वाईल इटिंग, यूज ऑल दिस 5 सेन्सेस बिफोर हॅव्हिंग एनी फूड. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता. त्यानंतर प्रश्न येतो क्वालिटी ऑफ फूड. कुठली क्वालिटी, कुठले कुठले. आता बेसिकली अन्न हे 3 प्रकारचं असतं. एक सात्विक अन्न, राजसिक अन्न नंबर 2, आणि नंबर 3 म्हणजे तामसी. म्हणजे आता मी त्याची उदाहरणं देतो. सात्विक अन्न जो खातो तो योगी होतो, तामसिक खातो तो भोगी होतो, आणि आपला राजसिक खातो तो भोगी होतो, आणि तामसिक अन्न खातो तो रोगी होतो. आता सात्विक अन्न म्हणजे कुठलं, तर उदाहरणार्थ तुम्ही जर उरळी कांचनच्या आश्रमामध्ये गेला आणि तिथे निसर्गोपचार केंद्र आहे, तिथे जर तुम्ही राहायला आहात आणि तिथलं अन्न खाल्लं तर ते जे अन्न आहे दॅट इज सात्विक अन्न. राजसिक अन्न म्हणजे कुठलं, म्हणजे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आज थाळ्या मिळतात. वेगवेगळ्या प्रदेशाप्रमाणे, स्टेट्सप्रमाणे आज थाळ्या अवेलेबल आहेत. आता त्या काही थाळ्यांमध्ये 5 वाट्या, काहींमध्ये 10 वाट्या. हे राजा लोक जसं जेवायचे त्याला राजसिक अन्न म्हणतात. तर हे नंबर 2 हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं स्पायसी, थोडंसं चवीचं, व्हरायटी खूप, हे ते अन्न असतं. आणि तामसी म्हणजे काय, तर कुठली पार्टी झाल्यानंतर जे तुम्ही खाता ते दॅट इज तामसी. भरपूर तेल, खूप तेलकट, खूप तळलेलं, खूप फ्राईड, आणि असं सगळं जे असतं, आणि व्हेरी स्पायसी, दॅट इज तामसिक अन्न. आणि तुम्ही अन्न ज्या पद्धतीने खाल तशी तुमची तब्येत त्याप्रमाणे बदलते, तुमचा स्वभाव बदलतो, तुमचा माइंडचा जो बॅलन्स आहे तो अन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे जितकं जमेल तेवढं सात्विक अन्न खा. आता सात्विक म्हणजे काय, जिथे तेल तूप कमी आहे, त्याच्यामध्ये स्पायसेस कमी आहेत, जास्त तळलेल्या गोष्टी नाही आहेत, प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट आहे, लिटल बिट ऑफ शुगर आहे, आणि बाकी सॅलेडसारखे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत. दिस इज ऑल सात्विक अन्न. आत्ताच्या या कोरोना स्थितीमध्ये सात्विक अन्न खाणं हे औषध म्हणून घ्या, जरी आवडलं नाही तरी. कारण सात्विक अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये विशेषतः असे कुठले इन्फेक्शन सहजासहजी होत नाहीत. त्यामुळे सात्विक अन्नाला प्रेफरन्स द्या. आता नेक्स्ट पॉईंट इज क्वांटिटी ऑफ फूड. केव्हा किती खायचं. आता नॉर्मली माणसं काय करतात, एवढासा ब्रेकफास्ट, 1 सँडविच, 2 बिस्किट, 1 कॉफी घेतलं की ते कामावर जाणार. दुपारच्या वेळेला ते एवढं जेवण करणार, आणि रात्री एवढं जेवण करणार. सो आवर फूड पिरॅमिड इज टुडे लाईक दिस. लिटल ब्रेकफास्ट, this much lunch, and this heavy dinner. Then you have to change this pyramid, make it inverted. Your breakfast should be heavy. ब्रेकफास्टच्या अर्ध दुपारचं जेवण, आणि दुपारचं जे लंच आहे त्याच्या निम्म रात्रीचं जेवण. नुसतं चेंज ऑफ क्वांटिटी अँड चेंज ऑफ टायमिंग असं जर केलं तर तुम्हाला इमिजिएटली फायदा होईल. 1 महिना करून बघा, तुमचं पोट माझ्यासारखं होईल असं आत. हे अतिशय प्रूव्ड आहे, प्रूवन आहे. टू रिमेंबर इट्स व्हेरी इझी. हॅव ब्रेकफास्ट लाईक अ किंग, युअर लंच लाईक अ कोर्टियर. कोर्टियर म्हणजे कोर्ट म्हणजे तुमच्या राज्यामध्ये करणारा एक सामान्य माणूस जसं जेवण करेल तेवढं, लाईक अ कोर्टियर. अँड हॅव डिनर लाईक अ पॉपर, म्हणजे एखादा भिकारी माणूस आहे अगदी जो थोडंसं खातो तसं. सो ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ courtier, and dinner like a pauper. Remember this, very easy to understand. Then comes the ambience of food ingestion. तुम्ही जेव्हा जेवण करता, खाता, तेव्हा ambience is very important. If you are eating food आणि भांडणं चालले आहेत, आर्ग्युमेंट्स आहेत, एकमेकांच्या निंदा चालू आहे, तर अशा गोष्टी जर केल्यात तर ते तुम्हाला अन्न पचणार नाही. पूर्वीच्या काळी लोक शांतपणे जेवायला बसायच्या आधी मंत्र म्हणायचे, नमस्कार करायचे, देवाची आठवण करायची, आणि हे अजून एक परदेशामध्ये करतात लोक. पण आता आपल्याकडे तसं नाही आहे. घरी आलं की आपली थाळी घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं घातलं, टी व्ही ऑन केला, पाय वर टाकले आणि लोक जेवण करतात. दॅट इज एक्स्ट्रीमली अनहायजेनिक अँड एक्स्ट्रीमली बॅड फॉर हेल्थ. तुमचं
चावणं तेवढं होत नाही, तुमचं सलायवा मिक्सिंग होत नाही, त्याच्यातनं इनडायजेशन होतात, वेगवेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणजे अन्न सात्विक केलं आणि चांगल्या ॲम्बियन्समध्ये जर खाल्लं नाहीत तरी त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो. त्यामुळे यू मस्ट हॅव अ प्लेझंट ॲटमॉस्फिअर, नो कन्फ्रंटेशन, नो आर्ग्युमेंट्स, अँड जेवताना फक्त जेवण करा. तेव्हा मोबाईल किंवा टी व्ही ह्याचा वापर करू नका. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन देर इज समथिंग एज कॉल्ड ॲज फूड क्रेविंग्स और फूड ॲडिक्शन. आता फूड ॲडिक्शन is also a very serious phenomena, just like any other addiction, like addiction for tobacco, addiction for alcohol, sex addiction, तसं फूड ॲडिक्शन असतं. आता विशेषतः फूड ॲडिक्शन इज मोर कॉमन विथ पीपल हू ईट नॉन व्हेजिटेरियन फूड. आता नॉनव्हेज फूडमध्ये विशेषतः एखादं प्राणी आहे त्याला खूप टॉर्चर करून जेव्हा त्याला कापलं जातं तेव्हा त्याच्या बॉडीमधलं जे हार्मोन्स आहेत, ॲड्रिनालिन आहे, वेगवेगळे कॅटेकोलामाइन्स आहेत, आणि सो मेनी हार्मोन्स आर रिलीज्ड बिकॉज ऑफ द फिअर ऑफ बिईंग स्लॉटर्ड. सो दॅट फिअरमुळे हे जे हार्मोन्स रिलीज होतात त्या प्राण्याच्या ब्लडमध्ये ते तिथून मसलमध्ये जातात, अँड फ्रॉम द मसल इट कम्स इन टू आवर स्टमक बिकॉज वी कुक दोर दॅन वी ईट. त्यामुळे यू टेन टू हॅव सम सॉर्ट ऑफ अ डिपेंडन्सी, कारण ते जे आहे ते मॉर्फिन लाईक सबस्टन्सेस असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला क्रेविंग्स होतात की तुम्हाला वाटतं की नाही आपल्याला हे खायला पाहिजे, परत खावंसं वाटतं. त्यामुळे यू हॅव टू ब्रेक दॅट सायकल. फूड ॲडिक्शन समटाईम्स इटसेल्फ कॅन डॅमेज अ गुड हेल्दी ह्युमन बीइंग. त्याच्यानंतर द नेक्स्ट पॉईंट इज फूड ॲलर्जीज. आता फूड ॲलर्जी हे करण्यासाठी यू डोंट हॅव टू गो टू ॲलर्जिक स्पेशालिस्ट. तुम्ही रोज एक एक भाजी वेगवेगळी खा, प्रत्येक भाज्या खा आणि मेक अ नोट ऑफ इट की कुठल्या भाजीनी तुम्हाला त्रास झाला, कुठल्या भाजीनी त्रास झाला नाही. यू विल हॅव 3 कॅटेगरीज. काही गोष्टींनी बिलकुल त्रास होत नाही, दे आर व्हेरी गुड. सम आर सो बॅड की ते थोडंसं खाल्लं की तुम्हाला लगेच कसं तरी होतं, यू डोंट फील कम्फर्टेबल, सो तुम्ही ते डिस्कार्डमध्ये घाला, ॲक्सेप्टेड. अँड देर आर सम फूड सबस्टन्सेस दे आर पार्शली ओके, स्मॉल अमाऊंट्समध्ये यू कॅन बी ओके, जास्त घेतलं तर त्रास होतो. आता तशा तुमच्याला फूड ॲलर्जी, ग्रेन ॲलर्जी, मिल्क ॲलर्जी याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याचं नोटिंग करणं आवश्यक आहे. आता बेसिकली फूडचं जे हे गायडन्स आहे इट हॅज टू बी गिवन बाय अ प्रॉपर न्यूट्रिशनिस्ट, आणि यू नीड अ गुड ट्रेन न्यूट्रिशनिस्ट टू गिव्ह यू व्हॉट इज कॉल्ड ॲज a nutritional prescription. The nutritional prescription will depend on your whole body constitution, तुमचं height, weight, तुमचं age, तुमचं what type of work you are doing, आणि त्याचबरोबर any associated comorbidities like diabetes आहे, थायरॉइड आहे, हार्ट डिसीज आहे, ब्लड प्रेशर आहे, काही पण असेल तर त्याप्रमाणे तुमचं डाएट हे बदलणार. त्यामुळे no two people can have the same diet. Everyone is going to have a different diet. आता अशा जेव्हा आपण एकत्र घरी राहतो तेव्हा तुम्हाला काहीतरी एक मध्य मार्ग काढायला पाहिजे की हा कॉमन फॅक्टर आहे की हे कॉमन सबस्टन्सेस आहेत की हे कोणी खाल्ले तरी त्रास होत नाही आणि ते तुमच्या तब्येतीला ॲक्सेप्टेबल आहे. त्यामुळे यू मस्ट कन्सल्ट अ गुड न्यूट्रिशनिस्ट अँड टेक अ गुड न्यूट्रिशनल प्रिस्क्रिप्शन, अँड दॅट इज द नीड ऑफ द डे. तर दीज आर ऑल ब्रॉड आउटलाईन्स मी तुम्हाला सांगितलं आहे अबाउट फूड इनटेक and about what are the basic principles about diet and things like that. Plenty of recipes are there available, but mind you, remember that what is healthy is more important rather than what looks good, looks beautiful and is tasty. That doesn't mean की ते तुम्हाला तब्येतीला चांगलं आहे आणि तुमची इम्युनिटी चांगली राहील याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे सात्विक अन्न खा, मी सांगितलं त्याप्रमाणे पिरॅमिड लक्षात ठेवा, फूड ॲलर्जी स्टडी करा, अँड टेक अ गुड न्यूट्रिशनल प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ प्रॉपर न्यूट्रिशनिस्ट. आता गोईंग फर्दर, सम डूज अँड डोंट्स इन द किचन विच आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ते मला तुम्हाला सांगावं असे वाटतं. डूज अँड डोंट्स म्हणजे काय, तर नंबर 1 इज ऑलवेज यूज आयर्न पॅन्स. म्हणजे तुमचा तवा किंवा तुमची कढई ही प्लेटेड किंवा अशी नसावी, ती प्युअर आयर्नची असावी.
आणि आयनची कढई किंवा पॅन ही धुतल्यानंतर कोरडी करून ती व्यवस्थित ठेवा, नाही तर त्याला गंज लागतो. तेव्हा त्याला थोडंसं तेल लावा ती सुकल्यानंतर. ट्राय टू यूज आयन ॲज मच एज पॉसिबल इन युअर cooking purpose. Do not use other alloys. Aluminium, definitely no, no, no. No aluminium at all. It is very important. Second point, as far as possible, try to avoid microwave ovens. Ata, I am not totally against microwave, but there are some papers which are showing that if the microwave is leaking or if the radiation is high, that can be sometimes carcinogenic or can cause mutations in the RNA. त्यामुळे अ बिट केअरफुल. शक्यतो इमर्जन्सी नसेल तर शक्यतो मायक्रोवेव्ह वापरू नका. आय रेकमेंड सोलर कुकर. आता इतकी गरमी आहे, आम्ही तर सोलर कुकर हे 3-4 महिने आम्ही गॅस वापरतच नाही. सोलर कुकर आहे, त्याच्यामध्ये भात हे सर्व गोष्टी तिथे ठेवल्या की त्या तिथे कुक होतात. अदर थिंग इज स्टीमर्स. Steamer is also very good, or air fryers are very good. These are much more safer and good methods of cooking. त्याच्यानंतर the next thing is no plastic or aluminum foils in your kitchen. आता प्लास्टिकचे डब्बे त्याच्यामध्ये स्टोरेज करणं किंवा प्लास्टिक जिथे तिथे वापरणं हे थोडंसं धोकादायक आहे. त्यामुळे अवॉइड प्लास्टिक्स इन युअर किचन टोटली. नेक्स्ट थिंग इज नो न्यूजपेपर्स. आता मी काही लोकांकडे बघितलं, आम्ही गेलो, भजी खायला दिली, त्या खूप प्रेमाने भजी काढल्या, म्हणजे त्या तळून काढल्या आणि त्या सर्व भजी त्यांनी एका न्यूजपेपरवर ठेवले. आता हे सगळं डेंजरस आहे. एनी वेट सबस्टन्स ऑन अ न्यूजपेपर इज व्हेरी व्हेरी डेंजरस. कारण ते जे लेड असतं, फॉर द प्रिंटिंग पर्पज दे यूज लेड. सो दॅट लेड गोज इन टू युअर फूड अँड दॅट लेड कॅन कॉज डॅमेज टू युअर किडनीज. त्यामुळे डू नॉट यूज न्यूजपेपर्स एनीवेअर इन द किचन फॉर एनी पर्पज. इन्स्टेड टू गो इन फॉर बटर पेपर, और तुम्ही ते प्लेट वापरा किंवा टिश्यू पेपर वापरा. द नेक्स्ट पॉईंट अबाउट किचन आय वॉन्ट टू टेल यू इज वॉशिंग युअर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ते घरामध्ये आणल्यावर ते लगेच फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत. यू मस्ट कीप इट इन अ बाउल ऑफ वॉटर. पाण्यामध्ये 1-2 तास ठेवा आणि त्याच वेळेला तुम्ही थोडंसं सोडा बायकार्ब म्हणजे बेकिंग सोडा असतो त्याचा अर्धा चमचा त्याच्यामध्ये घाला आणि कीप इट सोक्ड इन अ वॉटर कंटेनिंग बेकिंग सोडा. आता देर आर सो मेनी अदर स्टरलायझिंग एजंट्स अवेलेबल टुडे विच कॅन ऑल्सो बी यूज्ड. त्याचे फ्यू ड्रॉप्स घालायचे. आता हे कशासाठी, तर आज तुम्हाला pesticide studded vegetables and pesticide studded fruits are available. They are very very dangerous. The reason for increase in the incidence of cancer today and kidney disease is because of the pesticides and certain injections which are put in some of the fruits. Like कलिंगड घेतात, त्याला काहीतरी इंजेक्ट करतात आणि त्याच्यामुळे ते लाल दिसतं, चांगलं दिसतं, पण दॅट इज बॅड. केळी ही लवकर पिकावीत म्हणून ते एका बायकार्बोनेट सोल्युशनमध्ये सोक करतात आणि त्याच्यामुळे तेच पर्टिक्युलर केमिकल आपल्या पोटात जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला अस्वस्थता होते आणि हे कॅन्सर व्हायचं प्रमाण, किडनी डिसीजचं प्रमाण हे खूप वाढतं आहे. त्यामुळे वॉशिंग व्हेजिटेबल्स, फ्रूट्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता एस्पेशली fruits like grapes. Grapes are full of pesticides. I have a few patients. I have two patients who were ex-commissioners of FDA and who have been associated with all these काय काय हे आता पेस्टिसाइड्स आणि ह्याच्या संबंधी त्यांचं ज्ञान खूप आहे. त्यांनी मला बरीच माहिती दिली आणि ते सगळं ऐकल्यावर आणि त्यांनी दिलेलं स्टॅटिस्टिक्स बघून मी तर खूपच घाबरून गेलो. अँड देन दॅट कॅन बी को रिलेटेड वाय द इन्सिडेन्स ऑफ कॅन्सर अँड किडनी डिसीज इज गोईंग अप. त्यामुळे जस्ट बी व्हेरी केअरफुल. ट्राय टू गेट ऑर्गॅनिक wherever if possible, and it should be genuinely organic. If you have enough space in your house, तर किचन गार्डनिंग करा, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या डोळ्यात देखत तिथे तुम्हाला ते उगवता येईल आणि वापरता येईल. तर आय थिंक these are all in a nutshell about food things, and this was the second part of my last program, and I think I have if there are any questions coming up from someone, I can just
Aniruddha is asking me, we know but hardly implement. Yeah. So implementation तुम्ही करावं and to motivate you. So that is only whatever I have told you. I know 80% of that you are all aware of it. The 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 job of a doctor और कुठल्याही मार्गदर्शकाचं काम एवढंच असतं की तुम्हाला मोटिवेट करणं आणि ते तुम्ही त्या पद्धतीने तसं जगावं. अजून काय काय प्रश्न असतील तर मी सांगतो. आणि दोन गोष्टी मला आत्ता बिफोर आय कन्क्लूड आय वॉन्ट टू टेल यू. टुडे मॉर्निंग आय वेंट टू अ किराणा शॉप अँड अ व्हेजिटेबल मार्ट टू बाय समथिंग. आय वॉज जस्ट ट्राईंग टू हेल्प माय वाईफ अँड जस्ट ऑब्झर्विंग. दोन गोष्टी मला खूप खटकल्या काही लोकांच्या आणि त्या तुम्ही कोणी करू नये म्हणून. पहिली गोष्ट, कॅरी बॅग्स. नाव ट्राय टू कॅरी ओनली कॉटन कॅरी बॅग्स. आता तुम्ही जेव्हा कोरोनाच्या ह्या पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअरमध्ये कॉटन बॅग्स घेऊन जा आणि शक्यतो तुम्ही हात लावूच नका. टेल दॅट ग्रॉसर और दॅट व्हेजिटेबल मार्ट ओनर लेट हिज असिस्टंट और हिज बॉईज पुट द फूड इन टू युअर बॅग्स. शक्यतो हात लावू नका. आणि ती फळं, तुमचं किराणा सामान, फळं, फ्रूट्स, वॉट एव्हर यू ब्रिंग, ते घरी आणलं की ते बाजूला ठेवून द्यायचं. 12 hours त्याला हात लावू नका. आता दूध आणलं तर दूध तुम्हाला पाहिजे तर अलगद त्यातलं दूध काढून घ्या आणि त्याचं पाकिट आहे त्याला साबण लावून ते पहिलं साफ करून घ्या. वॉश इट विथ सोप अँड वी नेवर नो की वेदर ही इज अ कॅरियर फॉर करोना. आता दिस इज ओनली बेसिकली रिलेटेड टू करोना व्हॉट आय एम टेलिंग यू नाव. तर दुधाचं पाकिट साबणाच्या पाण्याने बाहेरून धुवा, मग ते दूध काढून घ्या किंवा अर्धं वापरलं उरलेलं तुम्हाला फ्रीजमध्ये पाकिट तसंच ठेवता येऊ शकतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. These are what is called as soft fomites, not hard fomites, but in the soft fomites, the coronaचा virus stays around 10 to 12 hours. त्यामुळे आम्ही काय करतो, भाजी आणली, फळं आणली की ते सामान, किराणा सामान बाजूला एक 10 ते 12 तास ठेवतो. आता आज दुपारी आणली तर नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही त्याला हात लावतो. ते हात लावून ते बाहेर काढतो, फळं धुतो आणि रात्रीच्या वेळेला ती जी कॉटन बॅग असते, कॅरी बॅग आहे, त्याच्यावर पाणी शिंपडतो, ती ओली करतो. म्हणजे ती फळं, फुलं, फळं आणि ती भाज्या खराब होत नाहीत. आणि सकाळी त्या काढून साफ करून सोडा बायकापमधून काढून मग फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती बॅग धुवायला टाकतो, ती साबणाच्या पाण्याने धुवायला टाकतो. सो दिस इज अबाउट द कॅरी बॅग. अवॉइड टेकिंग दोज बॅग्स विच कॅनॉट बी वॉश्ड. दॅट इज वाय आय रेकमेंड कॉटन कॅरी बॅग्स. द सेकंड पॉईंट आय ऑब्झर्वड इज मनी हँडलिंग. आता आपण पैसे दिले, 500ची नोट, 500ची नोट घ्या, दिली की तो सुट्टे देतो. सुट्टे घेतले की आपण हाताने घेतो आणि तुम्ही तुमच्या लेदर पर्समध्ये, मी बघितलं लेडीजच्या पर्समध्ये घालतात किंवा हाताने घेऊन आपल्या पाकिटामध्ये लेदर पाकिट घालतात, त्याच्यात पैसे ठेवून देतात. दिस इज अगेन अ लिटल डेंजरस थिंग बिकॉज इफ दॅट पर्सन इज अ कॅरियर, यू आर गेटिंग करोना ॲट होम. तर काय करायचं, तुम्हाला जर अशी कॉटन बॅग, कॉटन पर्स, आता कॉटन पर्सेसचे मिळतात, वॉशेबल कॉटन पर्सेस, काही माझ्याकडे उदाहरणं आहेत, लाईक दिस और दीज आर व्हेरी इझी. तर त्याला ते सुट्टे पैसे त्याच्यात घालायला सांगायचे आणि ते घरी आणायचे आणि कीप द पर्स असाइड, डोंट टच इट फॉर 12 hours. नेक्स्ट डे मॉर्निंग रिमूव्ह दॅट मनी किंवा बाय द टाईम द व्हायरस असेल तर तो खलास झालेला असेल आणि त्याच्यानंतर ती बॅग तुम्ही धुवायला टाकता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲज फार एज पॉसिबल यूज ऑनलाईन पेमेंट टुडे, आय मीन फॉर द नेक्स्ट कपल ऑफ मंथ्स और मे बी अ इयर, जितकं शक्य असेल तेवढं. आणि वेन आय से ऑनलाईन, द सेफेस्ट मेथड वुड बी पेईंग बाय UPI, मे बी लाईक पेटीएम आहे, गुगल पे आहे, की जिथे देर इज नो टच विथ इच अदर. आय सॉ पीपल गोईंग अँड स्वायपिंग देअर कार्ड्स आणि त्या मशीनला हात लावतात, असं करतायत आणि त्या मशीनवर व्हायरसेस बसलेत, ते तुम्ही त्या कार्डमधून घरी घेऊन जाताय. सो इट डिफीट्स द होल पर्पज. त्यामुळे जस्ट बी केअरफुल. इफ यू यूज अ कार्ड, avoid touching that machine, tell that man to touch and do everything, you just swipe it or just put your, when you are putting the pin number, again you are touching those areas which are again very dangerous. त्यामुळे as far as possible do UPI payments. This is my observation and I think all these small things are going to matter now for the next couple of months, maybe couple of years. आणि ही पर्टिक्युलर लाईफस्टाईल आपल्याला आता अवगत करावी लागणार आहे, कारण दिस इज
nothing but the Third World War, a biological warfare going on, a fight between human beings and a fight between microorganisms. And this is the beginning. Let's all hope that we all do well. And are there any questions or anything coming up? Yeah, I can just see. Alap, hi Alap, hi. Dr. Khanna is watching. So I think I have told you as much as possible all the basic concepts of today's. Hi Dr. Shilpa again. Nice to see you here. Hello Avinash, Gopne, Sabhapati, Baramati. Very good. So I think if there are any other questions, you can always contact me on my mobile number, WhatsApp number. All my contact methodologies are on my landing page. The name of the landing page is avinashinamdar.com. You can always get in touch with me and feel free to communicate. If you have any problems, you are always most welcome. And Harijot, yes, I remember, next time it will be in Hindi and English. So thank you very much and good night. Bye bye.